दिवसाची सुरुवात बरोबर एक लहान कुटुंबामध्ये एक आजोबा, आई-वडील आणि त्यांचा एक लहान मुलगा 10-11 वर्षाचा राहत असतो. तो मुलगा खूप आळशी असतो आणि नेहमी उशिरा सकाळी उठायचा, काम करायचा नाही. शाळेला जायला सुद्धा त्याला उशीर व्हायचा. शाळेमधून आल्यावर तो इकडे-तिकडे भटकत राहायचा. घरी आल्यावर जेवला आणि झोपून जायचा. खूप आळशी होता. आणि त्याचे वडील जे होते ते त्याला नेहमी रागवायचे आणि त्याच्यावर ओरडायचे, परंतु काही फरक त्याच्यामध्ये पडत नव्हता. ते जे आजोबा होते ते त्या गावामध्ये खूप प्रतिष्ठित होते आणि त्यांच्याकडे लोक नेहमी सल्ला घ्यायला यायचे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला यायचे. आणि एक दिवस ह्या मुलाचे वडील त्यांच्याकडे गेले, त्यांचेच वडील, आणि त्यांना विचारलं की आता मी तर काय करू शकत नाही, तुम्हाला काय जमतं का बघा, की ह्या मुलाचा आळसपणा घालवून टाकाल तुम्ही. आणि हे आजोबा बसून विचार करू लागले की मी आता कशा प्रकारे ह्या मुलाला सुधरवू, कशा प्रकारे ह्याला समजावून सांगू मी. आणि मग एक दिवस त्यांनी संध्याकाळी ते त्या मुलाकडे गेले आणि त्यांनी त्याला एक दगड दाखवला. चकचकीत गोल दगड होता तो, काळा. आणि त्याला सांगितलं की हा दगड जो आहे हा जादूचा दगड आहे आणि कुठल्याही लोखंडाच्या मोठ्या वस्तूला जर तू घासला तर ती वस्तू सोन्याची होईल. परंतु उद्या सकाळी मी हा तुला दगड देणार आहे आणि मी सकाळी बाहेर गावी चाललेलो आहे, परंतु मी संध्याकाळी परत येणार आहे. ज्यावेळेस मी संध्याकाळी परत येईन त्यावेळेस हा दगड मी तुझ्याकडून घेऊन टाकेन. तुला जे काही करायचं ते ह्या दिवसभरामध्ये तू कर. आणि तो आजोबा ते गेले आणि त्या मुलाने तो दगड घेतला, बघितला आणि सकाळीच आजोबा गेलेले म्हणून तो सकाळीच उठला आणि परत तो दगड घेऊन तो झोपून गेला. झोपल्यानंतर सकाळी उठला, त्याने विचार केला की पूर्ण दिवस माझ्याकडे आहे, कशाला घाई करायची, मग आपण न्याहारी करू, थोडंसं खाऊन घेऊ. आणि मग थोडंसं खाऊन घेतल्यावर तो इथं तिथं फिरत राहिला. तोपर्यंत दुपार झालेली. मग दुपार झाल्यावर त्याने विचार केला की आता एवढ्या दुपारी मी कुठे बाजारात जाऊ आणि मोठं लोखंड शोधू, इतर सामान मी लोखंडाचं शोधू, त्याच्यापेक्षा मी आता जेवून घेतो. जेवून घेतल्यानंतर त्याला गुंगी आली आणि गुंगी आल्यावर त्याला झोप लागली आणि झोपल्यावर त्याला गाढ झोप लागली दुपारची आणि तो संध्याकाळी उठला. संध्याकाळी उठल्यावर त्याला खडबडून तो जागा झाला, अरे मला बाजारात जायचं होतं आणि काही मोठं लोखंड आणायचं होतं. आणि तो घाईघाईने उठला, सर्व तयारी केली आणि दरवाजा उघडला आणि बाहेर आजोबा उभे होते आणि आजोबांनी तो दगड त्याच्याकडून घेऊन टाकला. त्याला खूप वाईट वाटलं, तो रडायला लागला. तो बोलला, आजोबा मला थोडासा वेळ द्या. परंतु आजोबा बोलले, नाही, तुला पूर्ण दिवस होता तुझ्याकडे, परंतु त्या पूर्ण दिवसामध्ये तू काहीच केलं नाही. शेवटी तो मुलगा रडून नंतर परत आजोबांकडे आला आणि सांगितलं, मी आजपासून आळसपणा सोडून दिलेला आहे. उद्यापासून मी चांगला मुलगा म्हणून राहीन, माझं काम जे आहे हे वेळेवर करत राहीन. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बराच वेळ आम्ही असं करतो. परमेश्वराने आम्हाला एक एक दिवस जो दिलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक वेळ जी आहे ही महत्त्वाची आहे. त्याच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आम्हाला काहीतरी उद्देशाने त्याने ह्या जगामध्ये पाठवलेला आहे. तो उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याच्या मागे लागा. प्रत्येक दिवस परमेश्वराच्या सहवासात घालवा. म्हणून बघा, स्तोत्रकर्ता स्तोत्र 90 आणि 12व्या वचनामध्ये काय म्हणतो बघा. Psalm 90 and verse 12 ह्यामध्ये म्हणतो, ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, म्हणजे असे मोजण्यास शिकीव की आम्हाला सुबुद्ध हृदय प्राप्त व्हावं. प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा आहे. जीवन उतारावर आल्यावर, वय झाल्यावर, हातपाय काम ज्यावेळेस नाही करायला लागले त्यावेळेस मग आम्हाला आठवेल की आम्ही बरंच काम राहिलेलं होतं, ते केलं असतं तर बरं झालं असतं. परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जे करायचे राहिले ते आता राहिलंच, वेळ निघून गेलेली असते. म्हणून प्रत्येक दिवसाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे
इर्मया ह्याचा 8वा अध्याय 20वे वचन, जेरेमया चॅप्टर 8 अँड वर्स 20. सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.